आज आपण गणिताच्या प्रकरण 2 ला सुरुवात करत आहोत. पायथागोरसचे प्रमेय, त्या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. आता पायथागोरसचे प्रमेय आपण इयत्ता 9वी ला पण बघितलेलं आहे. आठवतं का? पायथागोरसचे प्रमेयचं विधान काय आहे? बघा, पायथागोरस हे गणितज्ञ होते. त्यांनी एक शोध लावला. शोध काय लावला? की काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो. ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये कोन ए बी सी बरोबर 90 अंश आहे. म्हणून त्याला म्हणणार आपण काटकोन. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोन. त्याला जर असा एक कोन त्रिकोणात असेल तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. पायथागोरस या गणितज्ञाने शोध लावला की काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण म्हणजे कोणता? 90 अंशा समोरची बाजू, त्याला म्हटलं जातं कर्ण. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कर्ण ही काटकोन त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू असते. त्या बाजूच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. आपण मागच्या इयत्तेत पण तो शिकलो आहोत. उदाहरणार्थ या काटकोन त्रिकोणामध्ये ते कसं लिहिलं जाणार? शब्दामध्ये मी असं लिहिते, कर्णवर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. आता याच्यामध्ये कर्ण कोणाला म्हणायचंय? 90 अंशा समोरची बाजू, हा 90 अंश आहे, त्याच्या समोर बाजू आहे एसी चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग. ए बी, पहिली बाजू ए बी घ्या, ए बी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. हे झालं पायथागोरसचं प्रमेय. परत एकदा विधान ऐका. काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशा समोरची बाजू, त्याला काय म्हणतात? कर्ण. म्हणजेच कर्णाची जी लांबी असते त्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबीच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ते झालं पायथागोरसचं प्रमेय. आकृती तुमच्या समोर आहे. काटकोन त्रिकोणासाठीच पायथागोरसचं प्रमेय असतं. 90 अंशाचा एक कोन असणारा त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण. हा ए बी सी हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण दाखवलाय. काटकोन म्हणजे असं चिन्ह असतं. बी हा 90 अंशाचा आहे. याच्यामध्ये एसी हा कर्ण आहे. कर्ण का म्हणायचं? 90 अंशाच्या समोरची बाजू ही त्रिकोणातली सर्वात मोठी बाजू असते. म्हणजेच त्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कळालं? आता 3 संख्या दिलेल्या असताना 3 बाजूंसाठीच पायथागोरसचं प्रमेय आणि पायथागोरसचं त्रिकूट. आता पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे कसं ओळखायचं? या सूत्राचा वापर करून ओळखायचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 3 संख्या आहेत, 3, 4, 5. या एका त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे ओळखा. पायथागोरसचे त्रिकूट काय कळत नाहीये? सांगते ना मी अजून. बघा, मी आतापर्यंत फक्त तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय सांगितलंय. पायथागोरसच्या प्रमेयाचं विधान काय? कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपण 9वी ला पण पाहिलंय. हे प्रमेय आहे. कर्णाचा वर्ग हे विधान मांडते त्याचं. कर्ण म्हणजे कोण? 90 अंशाच्या समोरची बाजू. ती काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी असते. कर्णाचा वर्ग हा पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, त्या पद्धतीने. आता हे या त्रिकोणामध्ये बाजूच्या माध्यमातून लिहिलंय.
बाजू म्हणजे बाजूची नावं. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, हे विधान आहे. आता कुठल्याही 3 संख्या म्हणजे त्रिकूट दिलेले असताना ते पायथागोरसचे आहे की नाही हे ओळखायचंय आपल्याला. अशी उदाहरणं आपल्या सराव संचात आहेत 2.1 मध्ये. ते कसं ओळखायचं? आता याच्यामध्ये जो मोठा आहे, कोण मोठा याच्यामध्ये? 3, 4, 5. कोणता अंक मोठा आहे? 5. मग 5चा वर्ग, आता मोठ्या बाजूचा वर्ग, 5चा वर्ग किती सांगेल? 25. म्हणजे मोठी बाजू, ही मोठी बाजू आहे म्हणून मी 5 घेतला. मोठी बाजू. आता दुसऱ्या 2 बाजूंचा वर्ग करून बघायचा. जर तो सारखा आला तर हे त्रिकूट आहे. आता दुसऱ्या बाजू कोणत्या राहिल्या? इतर 2 बाजूंचा वर्ग. इतर बाजूंचा वर्ग. 2 बाजू कोणत्या आहेत इतर? एक बाजू किती? 3 आणि दुसरी किती? 4. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 3चा वर्ग किती प्रणय? 9. 4चा वर्ग 16. बरोबर. 16 मध्ये 9 मिळवा, किती झाले? 25. बरोबर. म्हणजे राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आली? 25. बरोबर. आता इथे किती आलं होतं? 25 आणि इथे आलं 25. म्हणजे दोन्ही विधानांची किंमत कशी झाली? सारखीच झाली. बरोबर. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. कळलं? असं ओळखायचं. मोठ्या बाजूचा वर्ग हा छोट्या 2 बाजूंच्या बेरजे इतका यायला पाहिजे. तर आहे. आपण म्हणणार हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. कुणाचा फोन येतो? कुणाला म्हणा तू उचल. हा बोल. त्याला सांगून दे ना. असं करतात ना. कळलं? समजलं का प्रणय? परत एकदा सांगू. काय प्रणय? नववीत शिकवलेलं आहे आपण. बरोबर. समजलं? असं सराव संच 2.1 मध्ये पहिल्या प्रकारात 6 उदाहरणं आहेत. त्याच्यातलं मी एक दोन घेते, बाकीचे तुम्ही सोडवू शकता. सर आहे आता मॅडम 10वीला शिकवत आहे. सरांनी लिंक पाठवली बघ ना. आपण सराव संच 2.1 मधलं 1-2 उदाहरणं बघूया. मी पुढचं प्रमेय सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्ही सोडवू शकता उदाहरण. हा, पहिलंच उदाहरण 3, 5, 4च होतं, तेच मी आता घेतले. आता एक दुसरं घेऊया. 4, 9, 12. हे पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे आपल्याला ओळखायचंय. पायथागोरसचे त्रिकूट. आता याच्यात मोठा कोण आहे? कोणती संख्या मोठी आहे बरं? 12. 12चा वर्ग. बरं, 12चा वर्ग किती आहे? किती 12चा वर्ग? बरोबर. साईनाथ. बरोबर. मोठी बाजू 12. 12चा वर्ग 144. त्याला विधान 1 म्हणायचं. आता राहिलेले 2. बरोबर. 4 आणि 9 इतर बाजूंचा वर्ग मांडून घ्यायचा असं व्यवस्थित. 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 4चा वर्ग किती आहे? 16. 9चा वर्ग 81. 16 मध्ये 81 मिळवा, किती झाले? किती झाले साईनाथ?
16 प्लस 81 97 किती झाले 97 बेरजेला इतका वेळ लागतो का कळालं का आता मला सांगा मोठ्या बाजूचा वर्ग किती आला होता 144 इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आली 97 दोघी सारखे आहेत का हे आणि हे का नाही म्हणजे 4 9 आणि 12 हे पायथागोरसच त्रिकोण नाही असं म्हणायचं कळालं 1 व 2 वरून 1 व 2 वरून 4 9 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही हे सिद्ध होते समजले प्रत्येकाला सोडवता येईल ओके बघा सरासरीचं 2.1 मध्ये 6 उदाहरणं आहेत त्याच्यातले 2 उदाहरणं घेतली 4 उदाहरणं आजचा गृहपाठ सोडवू शकाल ना फक्त मोठा आकडा वेगळा करायचा मोठा अंक हा कर्ण असतो त्याचा वर्ग म्हणजे इतर 2 वर्गांची बेरीज आली पाहिजे हा एवढं लक्षात राहू द्या आता आपण पुढच्या प्रमेयाकडे म्हणजे जर आता हा काटकोन त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणात एक कोण 90चा असतो मग बाकीच्या 2 कोणांसाठी गुणधर्म असतात 2 30 60 90 माप असताना काय गुणधर्म आहे आणि 45 45 90चा काय गुणधर्म आहे तो आपण आता बघूया त्याला म्हणतात 30 60 90 चे प्रमेय ज्या त्रिकोणामध्ये म्हणजे बघा 30 अंश 60 अंश व 90 अंशाचे प्रमेय किंवा गुणधर्म हा तुम्ही काही म्हणू शकता याची सिद्धता नाहीये आपल्याला उदाहरणार्थ एक काटकोन त्रिकोण काढते मी त्याला नाव देते पी क्यू आर याच्यामध्ये कोन क्यू हा 90 अंशाचा आहे कोन क्यू बरोबर 90 अंश आता आपल्याला माहितीये त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते माहितीये ना विसरलात का 180 बर 180 अंश असते बरोबर 180 पैकी 90 झाले मग बाकीच्या 2 कोणांची बेरीज किती यायला पाहिजे 90 कळलं म्हणून हे गुणधर्म आहेत आता याच्यामध्ये कोन पी हा जर 30 अंशाचा असेल कोन पी बरोबर 30 अंश तर राहिलेला कोन किती अंशाचा येणार बरं 60 कळालं म्हणजे या त्रिकोणामध्ये 3 कोन आहेत एक आहे 90चा एक 30चा एक 60चा आता याचा गुणधर्म काय नीट ऐका व्यवस्थित 30 जर काटकोन त्रिकोणामध्ये कोणांची मापे 30 60 90 अंश असतील तर 30 अंशा समोरील बाजू 30 अंशा समोरील बाजू शब्दात लिहून दाखवते 30 अंशा समोरील बाजू ही नेहमी कर्णाच्या आता कर्णाच्या निम्मी असते निम्मी म्हणजे अर्धी हा गुणधर्मच आहे कर्णाच्या निम्मी असते आता कर्ण कोणता आहे याच्यामध्ये कर्णाचं नाव काय पी आर बरोबर आता 30 अंशाच्या समोरची म्हणजे त्याला झाकायचं त्याच्या समोरच्या बाजूचं नाव काय झालं आर नाही क्यू आर बाजूचं नाव 2 अक्षरांनी बोलतो आपण 30 अंशा समोरील बाजूचं नाव काय झालं क्यू आर माईक बंद करा
बघा लक्ष द्या. 30 अंशाच्या समोरील बाजू QR ही कर्णाचं नाव काय? PR. 1/2 गुणिले PR हा गुणधर्म आहे. 30 अंशाच्या समोरील बाजू ही कर्णाचं नाव आहे PR. PRच्या निम्मे असते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता किमती टाकून सांगते मी. जर कर्णाची लांबी 6 असेल, तर या बाजूची लांबी किती येणार? 6 ला निम्म केल्यावर किती येणार? 3. कळालं? हा गुणधर्म आहे. 30 अंशाच्या समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. म्हणजे कर्ण जर 6 सेंटीमीटरचा असेल तर 30 अंशाच्या समोरील बाजू QR ची लांबी किती असणार? 3. हा झाला 30 अंशासाठी. आता 60 अंशासाठी. 60 अंशासमोरील बाजू 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 2 पटीत असते. बघा काय गुणधर्म आहे. 60 अंशाच्या समोरील बाजू कर्णाच्या, दोन्ही ठिकाणी कर्णच आहे, कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पटीत असते. आता मला सांगा 60 अंशाचा कोण कोणता आहे? R. त्याला झाकायचं. त्याच्या समोरच्या बाजूचं नाव काय वाचायचं? PQ. काय वाचायचं? PQ. ही कर्णाच्या किती पटीत असते? वर्गमुळात 3/2 पटीत. कर्णाचं नाव काय? PR. तसंच लिहायचं PR. हा झाला त्याचा गुणधर्म. आता किंमत. कर्णाची लांबी 6 टाका याच्यात. हे उदाहरण सांगते मी फक्त. कर्णाची लांबी आपण याच्यामध्ये 6 टाकणार आहोत. आता मला सांगा, तर PQचं अंतर, PQ ची लांबी किती येणार बरं? याच्यात कोणी कोणाला भागू शकतात तुम्ही? गणेश. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आता 6 आणि 2 दोनाच्या पाड्यात येतात ना, मग भाग लावू शकतो आपण. बेक बे, बेत्रिक 6. मग कोण उरलं? 3 वर्गमुळात 3. कळालं? का? परत लक्ष द्या. आतापर्यंत जे आत्ता आले त्यांच्यासाठी पुन्हा थोडं रिवाइज करते. आपण गणित 2च्या प्रकरण 2 मध्ये पायथागोरसच्या प्रमेय या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात फक्त सुरुवातीला मी पायथागोरसचं प्रमेय सांगितलं. पायथागोरसचं प्रमेयाचं विधान काय आहे? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. जरी लेट आला काय हरकत नाहीये. कळालं? हे पायथागोरसचं प्रमेय. हे आपण 9वीला पण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर 2 गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. पहिला गुणधर्म आहे 30-60-90 चा गुणधर्म. म्हणजे ज्या काटकोन त्रिकोणात एका कोणाचं माप 30, एकाचं 60, एकाचं 90 अशी 3 कोण असतील त्या त्रिकोणासंबंधी हा गुणधर्म आहे. आता याच्यामध्ये कोण Q आहे 90 चा, P आहे 30 चा, R आहे 60 चा. माप लिहिलेली आहेत. त्यांच्यामध्ये गुणधर्म कसा असतो? 30 अंशाच्या समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. निम्मी म्हणजे अर्धी असते. शब्दांमध्ये मांडलाय. 30 अंशाच्या समोरची म्हणजे त्याला झाकायचं, दुसऱ्याला वाचायचं 2 अक्षरांना. Q ही 30 अंशाच्या समोरची बाजू आहे. बरोबर? 1/2 निम्म म्हणजे 1/2 गुणिले PR. PR म्हणजे कर्ण झाला. आता कर्णाची किंमत फॉर एक्झाम्पल मी 6 घेतलीये, तर 30 अंशाच्या समोरच्या बाजूची किंमत किती आली? 3. 6 ला 2 ने भागितलं, उत्तर किती आलं? 3. पुढे 60 अंशाच्या समोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पटीत असते. हा गुणधर्म आहे. आता तसंच 60 अंशाच्या समोरची म्हणजे 60 अंशाच्या कोणाचं नाव झाका, दुसऱ्याचं नाव वाचा. काय नाव झालं बाजूचं? PQ. PQ बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले PR. PR म्हणजे कर्ण. कर्णाची लांबी आहे 6.
वर्गमुळात 3/2 गुणिले 6. ज्याला भाग जात असेल त्याला भाग लावा. 2ने 6ला भाग लावला. बे 1 बे 6. मग उरला 3 वर्गमुळात 3. म्हणून 60 अंशाच्या समोरील बाजूचं माप किती आलं? 3 वर्गमुळात 3. कळालं? समजलंय का? ओके. हा गुणधर्म समजला? हा गुणधर्म पुस्तकामध्ये पेज नंबर 31 वर दिलेला आहे. मी तुम्हाला लिहायला सांगितला होता. ज्यांनी लिहिला नसेल त्यांनी आज लिहा. कळालं? पेज नंबर 31. आधी पायथागोरसचं विधान लिहायचं, नंतर हे लिहायचं. आता पुढचा गुणधर्म आहे 45, 45, 90 चा गुणधर्म. नंतर काय शिकवणार? विज्ञान. आता आपण पुढचा गुणधर्म 45, 45, 90 चा गुणधर्म. एक मिनिट ऍडजस्ट करता. आता हा एक काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये एक कोण वाय हा कोण 90 अंशाचा दाखवला आहे मी. हो एक मिनिट ऍडजस्ट करते. दिसतंय आता साईल? एक मिनिट आलं? ओके व्हेरी गुड. चला लक्ष द्या. आता एक कोण 90चा तर दुसऱ्या दोन कोणांची बेरीज 90 पाहिजे. म्हणून आता याच्यामध्ये दोघांना वाटून दिलं. एकाला 45 आणि दुसऱ्याला पण 45. म्हणजे दोघांचं माप 45 आहे. कोण एक्स बरोबर कोण झेड बरोबर 45 अंश. 45, 45, 90च्या ह्याच्यामध्ये एक कोण 90चा दुसरे दोन 45. आता याचा काय गुणधर्म आहे? आता आपल्याला माहितीये दोन्ही कोण सारखेच आहेत म्हणजे इतर दोन बाजूंची लांबीचा गुणधर्म सारखाच असणार. तो कसा आहे बघा. 45 अंशा समोरील बाजू 45 अंशा समोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 नीट बघा. कर्णाच्या 1/2 पटीत असते. दोन्ही बाजूंची लांबी समान असते याच्यामध्ये. जसं 30 आणि 60 मध्ये वेगवेगळं होतं कारण कोणाचे माप वेगळे होते तसं याच्यामध्ये नाहीये. आता मला सांगा 45. आता याच्यामध्ये कर्णाचं नाव काय आहे? कर्ण कोणतं आहे? बरोबर एक झेड कर्ण आहे. आता 45 अंशाच्या समोरची बाजू जर याला झाकलं 45 अंशाच्या समोरच्या बाजूचं नाव काय? आता याला झाकलं तर याचं नाव काय? एक्स वाय. दोघांचं माप सारखंच असणार आहे. 45 अंशासमोरच्या दोन्ही बाजू या कर्णाच्या 1/2 गुणिले कर्णाचं नाव काय आहे? एक्स वर्ग 1/2 गुणिले कर्ण. हा कर्ण आहे एक्स झेड. नाही तर हा गुणाकार आहे हा एक्स झेड. याला कंसात लिहिते मी. कळलं? आता फॉर एक्झाम्पल जर कर्णाची लांबी 8 असेल तर या बाजूंची लांबी किती येणार? YZ बरोबर XY बरोबर 1/2 गुणिले 8. किती येणार आहे सांगा मला? या बाजूंची लांबी 8/2 ही झाली त्या दोन बाजूंची लांबी. असं लिहा. किंवा आपण 9वीला परिमेयीकरण शिकलो होतो आठवतं का? परिमेयीकरण करायचं याचं. परिमेयीकरण करायचं म्हणजे याला याच करणीने खालीवरती गुणायचं. तसं पण लिहू शकतात असं पण लिहू शकतात. समजलं? परिमेयीकरण पण करून दाखवते. परिमेयीकरण कसं करतात. कर्णी चिन्हाने खाली एक मिनिट
दिसतं इकडचं? दिसतंय ना? मग व्यवस्थित बघा ना. 8 गुणिले, आता बघा 8 गुणिले वर्गमुळात 2 तसाच लिहायचा आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती झाला? 2. हा, कर्णी चिन्हात सारखीच संख्या असेल, दोन्ही कर्णी चिन्हात, तर ते एकदा लिहितो आपण, बरोबर. हे 9वीला बघितलंय आपण. आता कोणी भाग लावायचा? बे एक बे, बेचोक 8. उत्तर राहिलं 4 वर्गमुळात 2. समजलं? तुम्ही असं लिहिलं तरी चालणार आहे, तुम्ही असं लिहिलं तरी चालणार आहे. शक्यतो परिमयीकरण करून पण लिहायचंय आपण, कारण 9वीला शिकलेलो आहोत. परत एकदा लक्ष द्या, हा गुणधर्म 45 45 90चा गुणधर्म. ज्या काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90चा आहे, इतर दोन कोण 45 अंशाचे, त्याच्या संबंधी हा गुणधर्म आहे. काय असतं की 45 अंशाच्या समोरील दोन्ही बाजू या कर्णाच्या 1 वर्गमुळात 2 असं वाचायचं. 1 वर्गमुळात 2 पटीत असतात. आता 45 अंशाच्या समोरच्या बाजूंची नावं लिहून घेतले. एक आहे YZ, दुसरी आहे XY, बरोबर. 1 वर्गमुळात 2 गुणिले XZ. XZ म्हणजे त्याला कर्ण. आता हे फक्त नावाच्या स्वरूपात. जर किंमत दिली असेल आणि तुम्हाला सांगितलं की कर्णाची लांबी 8 आहे आणि बाजूंची लांबी काढून दाखवा, तर तुम्हाला असं सोडवावं लागेल. 1 वर्गमुळात 2 गुणिले 8. 8 वर्गमुळात 2 ने 8 ला भाग जात नाहीये, म्हणून तसंच लिहा. किंवा मग आता परिमेयीकरण आठवतं का? 9वीला दुसऱ्या धड्यामध्ये आपण बघितलंय सगळं. परिमेयीकरण करू. हा, परिमेयीकरण करायचं म्हणजे अंश आणि छेद. छेदाचं जे कर्णी चिन्ह असतं त्याच्याने खाली आणि वरती गुणून घ्यायचं. आता छेदाला वर्गमुळात 2 होता, मग अंशाला आणि छेदाला त्याच कर्णी चिन्हाने गुणायचं. गुणून घेतलं, मग कर्णी चिन्हात 2 गुणिले कर्णी चिन्हात 2 काय झाला? 2. सारखंच आहे म्हणून त्याचा वर्ग झाला, 2 लिहायचा. 8 कर्णी चिन्हात 2, आता 8ने या 2ला भाग लावायचा. बे एक बे, बेचोक 8. 4 कर्णी चिन्हात 2 किंवा 4 वर्गमुळात 2 ही या बाजूची, या दोन बाजूंची लांबी येणार आहे. समजलं? समजलं का? ओके. हा, आता हे प्रमाणे मी सांगितलं. पेज नंबर 30 वर पायथागोरस आहे. 31 वर 30 60 90 आणि 32 वर 45 45 90चा गुणधर्म दिलाय. तर आज घरचा अभ्यास म्हणजे मी सराव संच 2.1 मधले जे उदाहरणं सांगितले ते उदाहरणं आणि हे 3 प्रमेय म्हणजे गुणधर्म तुम्हाला आकृती काढून असं लिहायचंय. पुस्तकातलं जशीच्या तसं लिहायचंय. कळालं? लिहाल ना? रोजचा अभ्यास रोज करायचा. हा, मग सराव संच 2.1 मधला पहिल्या प्रकारातले जे आपण 2 उदाहरणं घेतले, त्रिकूट आहे की नाही ओळखा, त्याच्यातले बाकीचे 4 उदाहरण, एवढा आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. प्रत्येकाने करायचा आहे.